टोपी घाला आहे. हो हो. तर दरवर्षीप्रमाणे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची मोठ्या उत्साहात करत असतो पुण्यस्थिती. पण मला सांगा 8-10 वर्ष झाली पिकले का शेती? विधवा होऊन राहिल्या बाया, आत्महत्या करू राहिला पतीन. किती खराब आहे या शेतकऱ्याची परिस्थिती. कशा कशा बिमाऱ्या निघाल्या त्याची माणसाला लागून राहिली भीती. इकडे डॉक्टर म्हणते खा पालक मेथी. नदीले पूर नाही येऊन राहिला, भेटते का तुम्हाला त्याचा रेती? आणि खेड्यापाड्यात जावं कुठे चालू आहे महाभारत रामायण पोटी. डोळ्यानं जरी दिसते का तुम्हाला आता गळीची पांढरी माती? सर्व विसरले तुम्ही नाती गोती, फक्त मोबाईल राहिला तुमच्या हाती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ग्रामगीता दिली होती तुमच्या हाती. ध्यान प्रार्थना करता राती, तरच होईल या गावाची उन्नती. तरच होईल या गावाची उन्नती. तुम्ही सकाळी उठले की न्यूजपेपर वाचा, लोकमत उन्नती. त्यात तुम्हाला 10 मिनटं भेटते शांती. आणि जास्त जर दारू पेसाल तर त्याने होते वांती. त्यासाठी सर्वाले करत असतो विनंती, ध्यान प्रार्थना करा तेच कामात येईल तुमच्या अंती. माणूस जगते कायच्यावर? आशावर, आणि जाते म्हटलं भाषावर. तुम्ही लोक नेता हाशावर, आज शेतकरी चढून राहिले फाशावर. मी म्हणतो बायका लेकर ठेवता कोणाच्या भरोशावर? त्यासाठी म्हटलं ताव द्या मिशावर, आणि पहिला हक्क आहे तुमचा या देशावर. पण चढू नका त्या फाशावर. ज्याच्या भरोशावर आहे वाजा गाजा, तो आहे बळीराजा. हवा पाणी कळकळता दिजा, तरी भाजीपाला घेऊन येते ताजा ताजा. तो म्हणते कृषीप्रधान देश आहे माझा. पण आज काही लोकांना राहिल्याने लाजा, ते खाऊन राहिले पिझ्झा. जय गुरु.